बघा आता ह्यामध्ये 2 नंबरचा एक प्रस्ताव आहे, त्याच्यानंतर 4 नंबरचा म्हणजे प्रभाग समिती ई मधील सोपारा घास टाकी पाडा आरसीसी रस्ता बांधकामे बाधित होणाऱ्या 150 व्यासाच्या वितरित जलवाहिनी स्पेशल साहित्य शिफ्टिंग करण्याकामी. आता हे जे आहे टोटल किती, ही टोटल जवळपास 28 ते 30 कामं यातली आहेत की जी आधीच्या प्रशासकीय कार्यकाळातली आहेत. आत्ता ज्या ठरावावरती आम्ही विरोध करून बाहेर निघालो तो हा ठराव आहे, ठराव क्रमांक 31चा हा जो विषय आहे. बघा हा 31चा ठराव आहे. वसई विरार शहर महानगरपालिका नालासोपारा पूर्व आचोळे कार्यक्षेत्रातील फायर ब्रिगेड मागील म्हणजे तिथे दिवाबत्तीचा असे हे पुढचे काही विषय आहेत. पण ह्यात 5 नंबरची तुम्ही वाचाल प्रशासकीय मंजुरी माननीय आयुक्त तथा प्रशासक यांचे 7/5/2025 ठराव क्रमांक 247च्या अन्वये मंजुरी. आता ह्याच्यात ही निविदा पहिली निविदा कधी ओपन केलेली आहे 15/7/2025. म्हणजे आम्ही इकडे सत्तेत म्हणजे महासभेमध्ये बसून महासभा अस्तित्वात येऊन जर 7 महिने झालेले आहेत तर 2025 मधल्या ह्या ज्या निविदा आहेत ह्या का आम्ही मान्य करायच्या? बरं आपण आता स्थायी समिती अस्तित्वात आहोत, आपण महासभेत आता बसलेले आहोत, मग तुम्ही हे ठराव नव्याने घ्या. लोकांची कामं झाली पाहिजेत, दिवाबत्ती असेल, रस्ता असेल, गटर असेल, जलवाहिन्या असतील, प्रत्येक काम लोकांचं झालं पाहिजे, जनहिताची कामं झाली पाहिजेत. त्यासाठी आमचं पूर्ण समर्थन आहे. पण प्रशासकीय काळात घेतलेल्या ठरावांना आमचं समर्थन नाहीये. तुम्ही हे ठराव नव्याने घ्या. स्थायी समिती आज अस्तित्वात आहे. आपण जुन्याच ठराव घ्यायचे आणि तेच मान्य करत बसायचे, तर मग ह्या स्थायी समितीने नवीन काय केलं, आपण नवीन लोकांसाठी काय करत आहोत हे आपण लोकांना काय सांगणार? म्हणून आमची याला मान्यता नाही आहे. सत्ताधाऱ्यांना पाठीशी घालण्याचा संभवच नाही, कारण का आम्हीच मागणी केलेली आहे का प्रशासकीय राजवटीतल्या काही गोष्टी झालेल्या आहेत त्याची चौकशी व्हावी. अनुमोदक म्हणून माझी स्वतःची सही आहे त्याच्यामध्ये, चौकशी करा म्हणून. विषय असा आहे का आज त्या चौकशीच्या फेऱ्यामध्येच अडकून आपल्याला राहायचं आहे का? काय मूलभूत कामं करायची नाही आहेत का? आम्ही जे विषय घेतोय वीज, पाणी, रस्ते हे पास करणे गरजेचं आहे. लोक टॅक्स भरतात, लोकांना त्याच्या सुविधा मिळाल्या पाहिजेत. आज प्रशासकीय राजमध्ये सुविधा मिळालेल्या नाहीत, त्या आम्हाला आता या द्यायच्यात. आम्ही 5-5.5 वर्षानंतर निवडणुका झाल्यात, आम्हाला त्या निवडणुका झाल्यानंतर लोकांची कामं करायची. आणि फक्त तुम्ही ही ठराव रद्द करा आणि परत करा म्हणजे फक्त सह्या बदलणार, तारीख बदलणार आणि किमती वाढणार आणि एवढ्यासाठी आपण ठराव रद्द करायचे का? तर नाही, आपल्याला कामं करून घ्यायच्यात, कामं झालेलं. फक्त त्यांची सही आहे, प्रशासकीय राजवटीची सही आहे म्हणून ठराव रद्द करा तर नाही. त्याच्यात काही गैर आहे तर त्याची आपण चौकशी करायला पाहिजे. हजारो ठराव आहेत, सगळेच चौकशी करत बसलं ना 10 वर्षामध्ये एक पण काम होणार नाही. आम्हाला कामं करायच्यात, विकास हाच आमचा मुद्दा.